गुड मॉर्निंग गाईज. आज बघणार आहोत हाफ ॲडर. तर हाफ ॲडर म्हणजे काय बघूयात आपण. लास्ट टाइम बघितलं डिमॉर्गन्स फर्स्ट थेरम आणि सेकंड थेरम, त्याचं प्रूफ आणि त्याचे स्टेटमेंट पण बघितले. ओके, आता बघूया हाफ ॲडर. तर बघूया, हाफ ॲडर इज अ लॉजिक सर्किट विच कॅन ॲड टू बायनरी बिट्स ॲट अ टाइम. दिस सर्किट कॅन नॉट ॲड कॅरी जनरेटेड फ्रॉम अर्लियर बिट ॲडिशन, हेन्स it is called as a half adder. I repeat once again, half adder is a logic circuit which can add two binary bits at a time. This circuit cannot add carry generated from earlier bit addition and hence it is called as हाफ ॲडर. म्हणजे अर्लियर बिटचं जे ॲडिशन आहे त्याच्यातून जे कॅरी जनरेट झालेला आहे तो या बिटमध्ये ॲड करत नाही, म्हणून याला हाफ ॲडर बोलतात. ओके, आता बघूया ट्रूथ टेबल फॉर हाफ ॲडर इज ॲज शोन इन फिगर बिलो. याच्यामध्ये दोन इनपुट असतात. आता पहिलं इनपुट आहे ए आणि बी, दोन इनपुट, आणि त्याचं आउटपुट काय असतं, सम आणि कॅरी. जर एची व्हॅल्यू 0 असेल आणि बीची व्हॅल्यू 0 असेल तर 0 + 0 सम येतं 0, कॅरी येते 0. याच्यामध्ये हा आहे अरिथमॅटिक सम. आणि लास्ट टाइम आपण बघितलं होतं जेव्हा आपण लॉस बघत होतो ते लॉजिकल सम होते, राईट. आता नंतर आहे एची व्हॅल्यू 0, बीची व्हॅल्यू 1, मग 0 + 1 सम 1, कॅरी 0. नंतर एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू 0 आहे, नंतर सम येतं त्याचं 1, कॅरी येतं 0. आणि एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू जर 1 असेल तर मग 1 + 1 0 विथ कॅरी 1. हे झालं ट्रूथ टेबल. आता बघूया एस ओ पी इक्वेशन. एस ओ पी इक्वेशन म्हणजे काय असतं, दॅट इज सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन, राईट. तर याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो. सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशनचं कसं असतं की याच्यामध्ये जेव्हा आउटपुट 1 असतं ना तर त्याचं जे फंडामेंटल प्रॉडक्ट घेतलेलं असतं, तर ते फंडामेंटल प्रॉडक्ट म्हणजे जेव्हा आउटपुट 1 असतं तेव्हा फंडामेंटल प्रॉडक्ट घ्यायचं आणि त्याचं मग ॲडिशन करायचं. दॅट इज कॉल्ड एस ओ पी इक्वेशन, दॅट इज सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन. तर आता बघूया, तर याच्यामध्ये काय एस सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन फॉर समसाठी एस इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट अँड बी, किंवा आपण नॉर्मली वाचतो ए बार बी. पण वाचताना जेव्हा कोणी विचारलं तर कसं वाचता येतं, ए कॉम्प्लिमेंट अँड बी असं. ओके, आणि आता याच्यामध्ये नॉर्मली वाचू आता आपण ए बार बी, राईट. आता ए बार बी का घेतलं बघूया. आता समचं बघा, जेव्हा आउटपुट बघा, आता याच्यामध्ये आउटपुट बघा, समचं पहिलं होतं 0, नंतर 1, नंतर 1 आणि नंतर 0. तर जेव्हा आउटपुट 1 येतं तेव्हा ते एस ओ पी इक्वेशन येतं, क्लिअर. आणि आउटपुट 0 असतं तेव्हा पी ओ एस इक्वेशन असतं. तो फॉरगेट इट, ते आपल्या सिलेबसला नाही आहे म्हणून आपण कन्फ्युजनसाठी घेणार नाही. ओके, तर एस ओ पी इक्वेशन फॉर सम. तर काय, आउटपुट 1 केव्हा आलं आहे, जेव्हा एची व्हॅल्यू 0 आहे आणि बीची व्हॅल्यू 1 आहे. मग एची व्हॅल्यू 0 म्हणल्यावर एला काय करायचं, बार करायचं, म्हणजे ए बार, राईट. आणि अँड म्हणजे डॉट. नंतर काय, बीची व्हॅल्यू काय आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे, मग बीची व्हॅल्यू 1 आहे. आणि मग काय होतं ते, मग ए बार बी प्लस. आता नंतरचं बघा, आउटपुट काय आहे, समजा 1 आहे, मग तेव्हा एची व्हॅल्यू काय 1 आहे आणि बीची व्हॅल्यू काय 0 आहे. मग एची व्हॅल्यू म्हणून काय घेतलं, प्लस करून ए अँड बी बार, मग काय ए बार बी प्लस ए बी बार असं वाटतं, राईट. म्हणजेच काय, आता हे बघा, हे जे एस ओ पी इक्वेशन हे कशासारखं दिसतं तुम्हाला, राईट. ट्रूथ टेबलवरनं हे बघा, व्हेन इनपुट्स आर डिफरंट आउटपुट इज 1, म्हणजे कशाचं आउटपुट झालं आहे, दॅट इज द आउटपुट ऑफ एक्स ऑर. मग एक्स ऑरचं हे होतं आहे, राईट, एस ओ पी इक्वेशन, दॅट इज बुलियन इक्वेशन. म्हणजे ए बार बी प्लस ए बी बार आणि मग काय ए एक्स ऑर बी. ओके, आता बघूया एस ओ पी इक्वेशन फॉर कॅरी, राईट, सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन. तर याच्यामध्ये बघा, कॅरीमध्ये बघा, पहिला आउटपुट कॅरी आहे 0, दुसरा आहे 0, तिसरा आहे 0, शेवटचं आहे शेवटचं आहे 0, दॅट इज चौथं. आणि मग चौथं जर 1 असेल, 1 आहे, पहिला 0, दुसरा 0, तिसरा 0 आणि चौथा 1, मग तो कॅरी जो आहे तो काय 1 आहे. मग तेव्हा त्याचं जे इनपुट्स आहे तेव्हा काय एची व्हॅल्यू 1 आहे आणि बीची व्हॅल्यू 1 आहे. मग काय होईल, ए अँड बी, दॅट इज ए बी, सी इज इक्वल टू ए बी. मग झालं हे कशाचं, एस ओ पी इक्वेशन फॉर कॅरी, दॅट इज
सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन. कळलं की नाही? हे नाही कळलं, पुन्हा एकदा सांगतो. आता जेव्हा आउटपुट 1 असतं ना, तेव्हा जे इक्वेशन असतं ते असतं सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन. तर आता पहिला सममध्ये बघा, सममध्ये पहिले व्हॅल्यू आहे 0 आउटपुट, नंतर आहे 1, दुसरं आहे 1, तिसरं आहे 1 आणि चौथा आहे 0. मग पहिल्या 0साठी नाही घ्यायचं. दुसरं बघा, 1 असताना काय आउटपुट समचा 1 आहे, तेव्हा एची व्हॅल्यू 0 आहे आणि बीची व्हॅल्यू 1 आहे. मग एची व्हॅल्यू 0 आहे म्हणून ए बार घ्यायचं आणि बीची व्हॅल्यू 1 आहे म्हणून बी घ्यायचं. मग काय होईल, पहिले आउटपुटसाठी समसाठी काय ए बार बी. ओके. नंतर दुसऱ्यासाठी काय आहे, तर दुसरा आउटपुट सम बघा 1. मग त्याच्यासाठी एची व्हॅल्यू 1 आहे आणि बीची व्हॅल्यू 0 आहे. मग काय पुन्हा प्लस करायचं, मग घ्यायचं काय ए बी बार. ओके. मग हे झालं. आता दुसरं 1 आहे का खाली? नाही आहे, 2च आहेत. म्हणून आपण ए बार बी प्लस ए बी बार, आणि हे कशाचं आउटपुट आहे, एक्स ऑर गेटचं. मग आपण याच्या जागी एक्स ऑर गेटचं म्हणजे बुलियन इक्वेशन आहे तो लिहू शकतो. ओके. नंतर एस ओ पी इक्वेशन फॉर कॅरी. तर याच्यामध्ये बघा, कॅरीचं जे आउटपुट आहे तो पहिल्यासाठी काय 0, दुसऱ्यासाठी काय 0, तिसऱ्यासाठी काय 0, चौथ्यासाठी काय 1. क्लिअर. मग तेव्हा ए आणि बीची व्हॅल्यू काय आहे 1 1 आहे. मग काय त्याचं फंडामेंटल प्रॉडक्ट येईल, मग काय 1 ए अँड बी म्हणजे ए बी, राईट. सी इज इक्वल टू ए बी. हे झालं एस ओ पी इक्वेशन फॉर सम आणि एस ओ पी इक्वेशन फॉर कॅरी. ओके. नंतर आता बघूया काय सिम्बॉल्स. आता सिम्बॉलमध्ये काय आपण अकॉर्डिंग टू डेफिनेशन हा पॅटर्न आहे तर 2 इनपुट. मग कोणते इनपुट दिले, ए आणि बी 2 इनपुट दिले आणि एक आउटपुट किती 2, कोणकोणते सम आणि कॅरी. तर त्याचं आपण सिम्बॉल काढलं. आता बघूया लॉजिक सर्किट. आता लॉजिक सर्किटमध्ये बघा, ए आणि बी 2 इनपुट दिले आणि समसाठी बघा, समसाठी एस ओ पी इक्वेशन काय आलं होतं, ए एक्स ऑर बी म्हणजे एक्स ऑरचं सिम्बॉल. मग काय झालं, एक्स ऑरचं सिम्बॉल लिहिलं आपण, त्याला ए आणि बी इनपुट दिलं आणि त्याचा जो आउटपुट आहे तो एस म्हणजे काय एस इज इक्वल टू ए एक्स ऑर बी, राईट. नंतर तेच इनपुट आपण काय केलं, कनेक्ट केलं आणि मग ते कनेक्ट केल्यानंतर काय करायचं की ते त्याचं कॅरी जनरेट झाल्यानंतर मग तेच त्याचं जे ए आणि बी इनपुट दिलं ते अँड गेटच्या इनपुटला दिलं. जे ए आणि बी आहे ना ते कोणाला दिलं आहे, अँड गेटच्या इनपुटला. आणि मग अँड गेटचं आउटपुट काय येईल, सी इज इक्वल टू ए बी म्हणजे काय ए अँड बी म्हणजे ते कॅरी. कशाचं कॅरी आहे ते, म्हणजे आत्ता जे आपण म्हणजे तो कॅरी आहे, म्हणजे आत्ता जे आपण हा पॅटर्नचं बघितलं तिथं कॅरी आउटपुट आहे. ओके. मग बघा, आता ही लॉजिक सर्किट म्हणजे पहिलं जे सम आहे, समचं जे लॉजिक सर्किट येईल तो आहे एक्स ऑर गेट आणि कॅरीसाठी येतं अँड गेट. मग ते अटॅच केलं जॉईन करून, म्हणजे जे एक्स ऑर गेटच्या इनपुट जे दिलेलं आहे त्याला जॉईन करून कशाला इनपुट दिलं आहे, अँड गेटला, आणि त्याचं आउटपुट सी इज इक्वल टू ए अँड बी दॅट इज ए बी येतं. ओके. मग आता हे झालं. तर पी ओ एस इक्वेशन ते आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे, तर कन्फ्यूज म्हणजे जेव्हा आउटपुट 0 असतं तेव्हा पी ओ एस इक्वेशन असतं आणि त्याला बोलतं प्रॉडक्ट पी ओ एस म्हणजे प्रॉडक्ट ऑफ सम इक्वेशन. ओके. प्रॉडक्ट ऑफ सम इक्वेशन, आणि जेव्हा आउटपुट 0 असतं तेव्हा ते घेतलं जातं. ते आपल्याला ह्या कन्फ्युजनमध्ये नाही पडायचं, त्याच्यासाठी ते फॉरगेट. ओके. तर आता बघूया आपण काय फुल ॲडर. तर हा पॅडर कळाला का, हा पॅडर जर कळाला असेल तर फुल ॲडर आपल्याला इझिली कळेल. तर बघूया आता फुल ॲडर. आता फुल ॲडरमध्ये बघा, फुल ॲडर इज अ लॉजिक सर्किट विच कॅन ॲड 3 बायनरी बिट्स ॲट अ टाईम. ओके. This circuit can add the carry generated from earlier bit addition. Hence, it is called as full adder. Okay. तर पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. The full adder is a logic circuit which can add 3 binary bits at a time. This circuit can also add the carry generated from earlier bit addition. Okay.
and hence it is called as full adder. The full adder can be constructed by using two half adders as shown below. जे फुल ॲडर आहे ते दोन हाफ ॲडर वापरून बनवता येतं. क्लिअर. आता बघूया कसं बनवता येतं. तर मग काय फुल ॲडर म्हणजे दोन हाफ ॲडर वापरून आपल्याला फुल ॲडर कसं तयार करता येतं ते बघूया. आता हाफ ॲडरचं सिम्बॉल आपल्याला माहिती आहे. त्याला इनपुट दिलं होतं ए आणि बी हाफ ॲडर, आणि त्याचे दोन इनपुट काय होतं, एक होता सम, दुसरा होता कॅरी. मग आपण सम घेतला इनपुट, तर ते काय केलं, ते दुसरा हाफ ॲडर आहे त्याच्या एका इनपुटला दिलं, आणि नंतर जे दुसऱ्या हाफ ॲडरचं एक इनपुट आहे तो आहे सी इन, दॅट इज त्याला बोलतात कॅरी इन. मग पहिल्या हाफ ॲडरचा कॅरी आणि दुसरा हाफ ॲडरचा कॅरी दोन्ही काय करायचं, दोन्ही घ्यायचे आणि पहिल्या हाफ ॲडरचा कॅरी एका अँड गेटच्या इनपुटला एका ऑर गेटच्या इनपुटला लावायचं आणि दुसऱ्या हाफ ॲडरचा कॅरी त्याच ऑर गेटच्या दुसऱ्या इनपुटला द्यायचं आणि त्याचा आउटपुट येईल मग तो कॅरी आउट, दॅट इज सी आउट. आणि जे आहे सेकंड हाफ ॲडरचा जो दुसरा आउटपुट आहे दॅट इज सम, तो फायनल सम असेल. ओके, क्लिअर. पुन्हा एकदा सांगू का? ठीक आहे. पहिला हाफ ॲडर घेतला, त्याचे दोन इनपुट ए आणि बी, त्याचा आउटपुट असणार आहे एक पहिला कॅरी आणि दुसरा सम. मग जो पहिला हाफ ॲडरचा आउटपुट आहे सम, तो दुसऱ्या हाफ ॲडरच्या एका इनपुटला दिला आणि दुसऱ्या हाफ ॲडरचा दुसरा जो इनपुट आहे तो ॲज अ सी इन म्हणून दिला. म्हणजे ते सी इन म्हणजे तीन इनपुट झाले, ए बी आणि सी इन, राईट. मग काय झालं, आता दुसऱ्या हाफ ॲडरचे दोन आउटपुट असतील, कोणतं, कॅरी आणि सम. मग पहिल्या हाफ ॲडरचा कॅरी आणि दुसऱ्या हाफ ॲडरचा कॅरी, ते दोन्ही जे इनपुट आहेत ते एक एक इनपुट कशाला दिले, ऑर गेटला. म्हणजे एक ऑर गेट घ्यायचं आहे. मग त्याला पहिला इनपुट दिलं सी कॅरीचं, पहिल्या हाफ ॲडरचं आउटपुट दॅट इज सी कॅरी, आणि दुसऱ्या हाफ ॲडरचा आउटपुट जो कॅरी आहे तो एक दिला, म्हणजे ते दोन इनपुट दिले आणि त्याचा आउटपुट आहे मग कॅरी आउट येईल. आणि नंतर जो हाफ ॲडरचा सेकंड हाफ ॲडरचा आउटपुट आहे सम, तो फायनल सम असेल, राईट. मग याचं सिम्बॉल बघूयात आपण. आता सिम्बॉल बघा, फुल ॲडर. याच्यामध्ये किती इनपुट बोलले, तीन इनपुट. म्हणजे कोणकोणते इनपुट दिले आपण, ए बी आणि सी इन. ओके. आणि नंतर आउटपुट दॅट इज सम आणि कॅरी दॅट इज सी आउट, म्हणजे कॅरी आउट दिलं. तर आता याचं ट्रूथ टेबल बघूया आपण. तर ट्रूथ टेबल आहे आणि याच्यामध्ये किती इनपुट आहेत, तीन इनपुट. म्हणजे नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स पण किती होतील, 8. म्हणजे 2⁻3. बायनरी तर बेस 2 आहे म्हणून 2⁻3 तीन इनपुट आहेत, राईट. मग 2⁻3 दॅट इज 8, म्हणजे 8 कॉम्बिनेशन झाले, चालेल. हां, मग आता बघूया ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबलमध्ये ए बी आणि सी इन इनपुट आहेत आणि आउटपुट असणार आहे सम आणि कॅरी, राईट. तर याच्यामध्ये ए बी आणि सी इनपुट, आउटपुट आहे सम आणि कॅरी आउट. नंतर एची आता बघा, पहिलं एची व्हॅल्यू 0, बीची व्हॅल्यू 0 आणि सी इनची व्हॅल्यू जर 0 असेल तर सम येतं 0, कॅरी येतं 0, कॅरी आउट येतं 0. नंतर एची व्हॅल्यू 0 असेल, बीची व्हॅल्यू 1 असेल आणि सी इनची व्हॅल्यू जर 1 असेल, मग काय येतं 0 + 0 + 1 दॅट इज सम 1 आणि कॅरी 0. नंतर एची व्हॅल्यू 0, बीची व्हॅल्यू 1, सी इनची व्हॅल्यू 0 आणि मग सम येतं काय, म्हणजे 1 म्हणजे 0 + 1 + 0 म्हणजे सम येतं 1, कॅरी येतं 0. मग पुन्हा एची व्हॅल्यू 0, बीची व्हॅल्यू 1, सी इनची व्हॅल्यू 1, मग काय येतं 0 + 1 + 1 दॅट इज सम येतं 0, कॅरी येतं 1. नंतर चौथं आहे पाचवं म्हणजे 1, एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 0 आणि सीची व्हॅल्यू 0, मग 1 + 0 + 0 दॅट इज सम येतं 1 आणि कॅरी येतं 0. नंतर आहे 1, एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 0 आणि सी इनची व्हॅल्यू 1, म्हणजे 1 + 0 + 1 म्हणजे काय येतं, सम येतं 0, कॅरी येतं 1, म्हणजे कॅरी आउट येतं 1. नंतर एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे आणि सीची व्हॅल्यू 0 असेल तर 1 + 1 + 0 दॅट इज मग सम येतं 0, कॅरी आउट येतं 1. आणि नंतर लास्ट वन, एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे आणि सी इनची व्हॅल्यू जर 1 असेल, मग 1 + 1 + 1 म्हणजे कॅरी
सम येतं 1 आणि कॅरी पण येतं, कॅरी आउट येतं 1. ओके. तर आता एक्सप्रेशन फॉर एस म्हणजे सम, म्हणजे आता SOP इक्वेशन तोच एक्सप्रेशन म्हणजे लॉजिकल इक्वेशन फॉर सम आहे तो. तर बघूया आता एसची म्हणजे जेव्हा काय एसचं आउटपुट जे आहे तो 1 केव्हा आलेला आहे तेव्हा आपल्याला SOP इक्वेशन लिहिता येतं. म्हणजे एस इज इक्वल टू बघा आता काय आलेलं आहे, पहिलं 0, दुसरं 1, तिसरं 1, चौथं म्हणजे त्याचं कॉलम बघा समचा काय तो 0 1 1 0 1 0 0 1. ओके. तर पहिलं काय आपल्याला 1साठीच घ्यायचं असतं, जेव्हा आउटपुट 1 असतं तेव्हाच घ्यायचं असतं, कारण हा SOP इक्वेशन. मग काय मग एची व्हॅल्यू म्हणजे एसची व्हॅल्यू जेव्हा 1 आहे ते आउटपुट, मग तेव्हा एची व्हॅल्यू काय आहे, बीची व्हॅल्यू काय आहे आणि सीची व्हॅल्यू काय आहे. मग बघू एची व्हॅल्यू 0 आहे, बीची व्हॅल्यू 0 आहे आणि सी इनची व्हॅल्यू 1 आहे. मग काय ए बार बी बार सी इन, राईट झालं ते. मग क्लिअर प्लस मग दुसरं आउटपुट 1 आहे तेव्हा एची व्हॅल्यू 0, बीची व्हॅल्यू 1 आणि सी इनची व्हॅल्यू 0. मग काय ए बार बी सी इन बार. ओके. नंतर प्लस नंतर पुन्हा काय एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू 0 आहे, सी इनची व्हॅल्यू 0. मग काय ए बी बार सी इन बार, राईट प्लस नंतर काय एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे आणि सी इनची व्हॅल्यू 1 आहे. मग काय येईल मग तेव्हा सम काय मग शेवटचं आउटपुट काय की तो 1 तेव्हा एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे, सी इनची 1 आहे. मग काय येईल ए बी आणि सी इन. ओके प्लस 2. मग हे झालं, राईट. मग आता हे झाल्यानंतर बघूयात आता याच्यामध्ये आता हे आपल्याला काय मिळाले, ए बार बी बार सी इन प्लस ए बार बी सी इन बार प्लस ए बी बार सी इन बार प्लस ए बी सी इन, राईट. तर याच्यामध्ये कॉमन बघूया. पहिलं कॉमन काय काढलं तर दुसरं आणि तिसरं जे आहे त्याच्यातून सी इन बार कॉमन काढलं, राईट इक्वेशन. तर त्याच्यात बघा मग काय येतं आपल्याला ए बार बी प्लस ए बी बार आणि आपण सी इन बार कॉमन काढलं प्लस दिलं. नंतर काय केलं सी इन कॉमन काढलं. मग काय उरणार सी इन कॉमन काढल्यानंतर ए बार बी बार प्लस ए बी, राईट आणि आउट ऑफ ब्रॅकेट सी इन. मग हे आपल्याला कॉमन काढलं, पहिलं काढलं सी इन बार कॉमन, नंतर सी इन काढल्यानंतर आपल्याला असं मिळतं. मग बघूयात आता दोन जे सी इन आता जे आहे आपल्याला ए बार बी प्लस ए बी बार सी इन बार कॉमन काढलं, नंतर ए बार बी बार प्लस ए बी आणि इंटू सी इन काढलं, राईट. तर आता याच्यामध्ये बघा तर ए बार बी प्लस ए बी बार हे काय येतं एक्सॉरचं आउटपुट आहे. आणि नंतर ए बार बी बार प्लस ए बी हे काय येतं एक्स नॉरचं आउटपुट. मग ते त्याचं आउटपुट लिहिलं. मग ए एक्स ऑर बी आउट ऑफ ब्रॅकेट सी इन बार आणि प्लस ए एक्स नॉर बी ब्रॅकेट क्लोज आणि सी इन. मग आता याच्यामध्ये बघा जर आपण ए एक्स ऑर बीला जर आपण सपोज जर डी कन्सिडर केला, सपोज म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी, मग काय होईल तो होतं डी सी इन बार आणि मग पुन्हा ए एक्स ऑर बीला आपण डी कन्सिडर केला ना, मग काय होईल पुन्हा डी काय होईल मग इथं ए एक्स ऑर बी आणि त्याचं कॉम्प्लिमेंट म्हणजे डी बार होईल. म्हणजेच काय होईल सपोज डी सी इन बार आणि प्लस डी बार सी इन म्हणजे ते त्याच्यासारखं आउटपुट झालं एक्स ऑर सारखं. म्हणून आपण काय लिहिलं मग ए मग आणि डीच्या जागी मग ए एक्स ऑर बी ठेवून द्यायचं. म्हणजेच काय ना ए एक्स ऑर बी एक्स ऑर सी इन. ओके क्लिअर, ठीक आहे. मग आता इक्वेशन फॉर कॅरी बघू. मग इक्वेशन फॉर कॅरी बघितल्यानंतर बघू आता याच्यासाठी बघूया की ट्रूथ टेबल बघावं लागेल. सी आउट इज इक्वल टू मग केव्हा पहिलं 0 आहे, दुसरं 0 आहे आउटपुट कॅरीचं, तिसरं 0 आहे, चौथा 1 आहे, पाचवा 0 आहे, सहावा 1 आहे, सातवा 1 आहे आणि आठवा 1 आहे. ओके. मग जेव्हा 1 आहे तेव्हाच बघायचं आता. मग सी आउट जर 1 केव्हा आहे जेव्हा एची व्हॅल्यू 0, बीची व्हॅल्यू 1 आणि सी इनची व्हॅल्यू 1. मग काय लिहिता येईल आपल्याला कॅरी आउट इज इक्वल टू ए बार बी सी इन बार. ओके प्लस नंतर काय आता 1 केव्हा आहे सी आउट एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू 0 आहे आणि सी इनची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे काय ए
बी बार सी इन, राईट. प्लस देऊन ए बी बार सी इन. क्लिअर, राईट. नंतर प्लस, नंतर काय, नंतर 1 केव्हा एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे, सीची व्हॅल्यू सी इनची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे काय, ए बी सी इन बार म्हणजे प्लस काय ए बी सी इन बार, राईट. प्लस नंतर लास्ट वन काय की शेवटचं 1 आहे, एची व्हॅल्यू 1 असताना बी आणि सी इनची व्हॅल्यू पण 1 आहे. म्हणजे काय, मग ए बी सी इन म्हणजे काय ए प्लस 1 ए बी सी इन, राईट. हे झालं. म्हणजे काय आलं, सी आउटचं आउटपुट ए बार बी सी इन प्लस ए बी बार सी इन प्लस ए बी सी इन बार प्लस ए बी सी इन. ओके, तर याच्यातून बघूया कॉमन काय निघतं. सी इन कॉमन निघालं, तर सी इन कॉमन काढल्यानंतर काय आलं, ए बार बी प्लस ए बी बार, राईट. आणि प्लस काय कॉमन काढलं, ए बी कॉमन काढल्यानंतर काय येतं, सी इन बार प्लस सी इन. क्लिअर. मग आता सी आउट, फायनल आउट काय, ए बार बी प्लस ए बी बार म्हणजे एक्सॉरचं आउटपुट झालं. म्हणजे ए एक्सॉर बी आउट ऑफ ब्रॅकेट सी इन प्लस आणि सी इन बार प्लस सी इन म्हणजे ए बार प्लस ए, असा लॉ आहे, राईट. मग ते काय होतं 1 होतं. म्हणून काय आपण ए बी लिहिलं डायरेक्ट. मग लॉजिक इक्वेशन कसं होतं, मग काय आलं, ए एक्सॉर बी म्हणजे इन ब्रॅकेट ए एक्सॉर बी ब्रॅकेट क्लोज आउट ऑफ ब्रॅकेट सी इन प्लस ए बी, हे आलं कॅरी आउटचं आउटपुट, राईट. तर आता आपण लॉजिक डायग्राम बघूया. तर लॉजिक डायग्राममध्ये काय बघायचं, एक सर्किट घ्यायचं, त्याला 2 इनपुट द्यायचं, ए अँड बी इनपुट. आणि नंतर म्हणजे जसं आपण हा पॅटर्नचं घेतलं होतं ना, तसे 2 हा पॅटर्नसारखं घ्यायचं. मग पहिलं नंतर काय केलं की एक्सॉरचं जे आउटपुट आहे तो पहिला म्हणजे तो असेल ए एक्सॉर बी. नंतर ए आणि बी जे इनपुट आहे ते कॉमन करून कोणाला दिलं, पहिल्या अँड गेटला. मग पहिल्या अँड गेटला एक इनपुट दिला ए, दुसरा दिला बी आणि मग त्याचा आउटपुट जो आहे तो आहे ए अँड बी म्हणजे ए डॉट बी. म्हणजे ते काय असणार आहे, पहिला हा पॅटर्नचा आउटपुट म्हणजे कोणकोणते सम आणि कॅरी. मग सम म्हणजे काय एक्सॉर आणि कॅरी म्हणजे अँड गेट लावलेलं. ओके, नंतर नेक्स्ट आता काय केलं की दुसरा एक्सॉर गेट घेतला. तर पहिल्या एक्सॉर गेटचा जो आउटपुट आहे तो दुसऱ्या एक्सॉर गेटच्या एका इनपुटला दिला आणि एक्सॉर गेटचा जो दुसऱ्या एक्सॉर गेटचा जो दुसरा इनपुट आहे त्याला स्पेशल इनपुट दिलं, त्याला नाव दिलं सी इन. म्हणजे ह्या फुल ॲडरचे 3 इनपुट होतात, कोणते ए बी आणि सी इन. क्लिअर. मग हे झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या एक्सॉर गेटला 2 इनपुट मिळाले. पहिलं कोणतं म्हणजे पहिल्या एक्सॉर गेटचा आउटपुट एक आणि दुसरा एक इनपुट सी इन, राईट. मग त्याचा जो फायनल जो सम असेल तो आहे एस इज इक्वल टू ए एक्सॉर बी एक्सॉर सी इन, राईट. असं मिळेल आपल्याला. नंतरचा आहे जो जे दुसरा हा पॅटर्न म्हणजे पहिला हा पॅटर्न झाला, मग दुसरा हा पॅटर्नचा हा एक्सॉर गेट. मग काय केलं, नंतर दुसरा हा पॅटर्नचा जो अँड गेट आहे तर त्याचा जो पहिला इनपुट आहे तो आहे जो पहिल्या एक्सॉर गेटचा जो आउटपुट आहे तो एक इनपुट असणार आहे आणि जो सी इन घेतला आहे तो कॉमन करून पहिल्या दुसऱ्या एक्सॉर गेटला च्या इनपुटला पण दिला आहे आणि दुसऱ्या अँड गेटच्या इनपुटला पण दिला आहे. ओके, मग ते झाल्यानंतर त्याचा जो आउटपुट आहे तो आउटपुट काय येईल, दुसऱ्या कॅरीचा दुसऱ्या हा पॅटर्नच्या कॅरीचा म्हणजे दुसऱ्या अँड गेटचा तो आहे ए इन ब्रॅकेट ए एक्सॉर बी ब्रॅकेट क्लोज इंटू सी इन. हे झालं. आणि ते झाल्यानंतर ते जे एक्सॉर म्हणजे 2 जे अँड गेट आहेत ते दोघांचे जे आउटपुट आहे तो एका ऑर गेटला जोडायचं. इथं रॉंग झालं आहे डायग्राममध्ये, तिथं करेक्शन करून घ्या. तो जो शेवटचा आहे ना तो शेवटचा एक्सॉर गेट नाही आहे, तर तो शेवटचा जो आहे तो गेट कोणता आहे, तो आहे ऑर गेट. मग तुम्हाला काय मिळेल, मग तो आउटपुट तुम्हाला मिळतं सी आउट इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए एक्सॉर बी सी इन प्लस ए बी असं आउटपुट मिळतं. ओके, तर हे आहे फुल ॲडरचं लॉजिक सर्किट. तर तुम्हाला फुल ॲडरचा जो लॉजिक सर्किट युझिंग नॅन्ड गेट आहे तो फक्त बघून घ्या, तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे, तो सिलेबसमध्ये नाही आहे, राईट. तर असं झालं. हे आपण काय शिकलो की हाफ ॲडर आणि फुल ॲडर. मग हाफ ॲडरची एकदा मी काय करतो स्टेटमेंट तुम्हाला
रिपीट करतो आणि फुल ॲडरचं रिपीट करतो. ओके, मग काय, हाफ ॲडर इज अ लॉजिक सर्किट विच कॅन ॲड 2 बायनरी बिट्स ॲट अ टाइम. दिस सर्किट कॅन नॉट ॲड कॅरी जनरेटेड फ्रॉम अर्लियर बिट ॲडिशन. ओके, अँड हेंस इट्स कॉल्ड ॲज हाफ ॲडर. आणि फुल ॲडरची डेफिनेशन काय, फुल ॲडर इज अ लॉजिक सर्किट विच कॅन ॲड 3 बायनरी बिट्स ॲट अ टाइम. This circuit can also add carry generated from earlier bit addition. Hence, it is called as full adder. ओके, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया. चालेल, हे एवढंच समजून घ्या आणि एकदा वर्कआउट करून बघा लॉजिक डायग्राम, म्हणजे तुम्हाला सगळं सोपं जाईल. ओके, ठीक आहे. थँक्यू.